नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. फायनली सायन्सचा पेपर झालेला आहे, पण आता नेक्स्ट पेपर आहे तो म्हणजे इतिहासाचा. सो इतिहासाच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? इतिहास आणि राज्यशास्त्र दोघांचाही व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रत्येक चॅप्टरची थोडक्यात रिव्हिजन करणार आहोत. त्यासोबतच कोणते चॅप्टरच्या मधले प्रश्न येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जे MCQs असतात तर ते प्रत्येक वेळी एक्सरसाइजमधून येतील असं नाही. कधी कधी ते चॅप्टरच्या मधूनही कुठूनही तयार करून दिले जाऊ शकतात. तर असे काही आपण MCQs पाहणार आहोत. त्यासोबतच टेक्स्टबुकच्या मधले कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात आणि एक्सरसाइजमधले कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत आणि लास्ट मोमेंटला काय रिव्हिजन करायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप की तुम्ही आधी म्हणजे 2-3 महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की इतिहासाची उत्तरं कशा पद्धतीने लक्षात ठेवायची. तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल आणि होप सो की ती मेथड फॉलो केल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिली असतील ती उत्तरं. आणि आता आपण फक्त लास्ट मोमेंट रिव्हिजनमध्ये काय करायचं तेच पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा इतिहास लेख आणि पाश्चात्य परंपरा. लेसन थोडासा मोठा आहे, बरीचशी नावं आहेत, ग्रंथांची नावं आहेत, इतिहासकारांची नावं आहेत, पण त्याला तुम्हाला लक्षात ठेवावीच लागतील कारण ती नावं महत्त्वाची आहेत. त्याच्यावरती चुकीची जोडी ओळखा किंवा दोनचे कॉलम्स असतात, अ गट आणि ब गट, ते मॅच करा वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा इथे जर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये आपण काय करतो तर ज्या काही भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना आहेत त्यांची आपण एक क्रमशः मांडणी करतो आणि याला आपण म्हणणार आहोत इतिहास लेखन किंवा इतिहास. मग आता जर आपण विज्ञानामध्ये पाहिलं तर तिथे आपण एकदा जी गोष्ट मांडलेली आहे त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण ते प्रयोग पुन्हा पुन्हा करून त्याची सत्यता पडताळून पाहू शकतो. ते पुन्हा पुन्हा प्रायोगिक पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो. पण इतिहासामध्ये असं करता येत नाही कारण इतिहास घडून गेलाय आणि तो पाहण्यासाठी आपण तिथे नव्हतो किंवा आपण ते पुन्हा रिक्रिएटही करू शकत नाही. सो दॅट्स वाय इतिहासामध्ये आपण प्रायोगिक पद्धतीचा वगैरे वापर करू शकत नाही किंवा आपण पुन्हा पुन्हा ते सिद्ध करू शकत नाही. सो याच्यावरती तुम्हाला कारणे विचारली जाऊ शकतात. हे पाठ करायची गरज नाहीये. खूप इझी आहे की इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या असतात त्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या असतात. त्या घटना पुन्हा घडवणं शक्य नाही किंवा त्या घटना आपण प्रत्यक्ष पाहिल्या देखील नसतात, त्यांची पुनरावृत्ती करणंही शक्य नसते आणि त्याच्यामुळे आपण इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवू शकत नाही. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट हा कॉलम किंवा हा चार्ट थोडासा मोठा आहे सो हा नाही येऊ शकत. नेक्स्ट आहे इतिहास लेखनासाठी किंवा इतिहास संशोधनासाठी ज्या काही ज्ञानशाखा महत्वाच्या आहेत त्यामध्ये काय काय येतं तर पुरातत्व येतं, अभिलेखागार येतं, हस्तलिखितांचा अभ्यास आहे, पुराभिलेख आहे, अक्षरवटिकाशास्त्र आहे, भाषारचनाशास्त्र आहे, नाणकशास्त्र आहे, वंशावळींचा अभ्यास आहे. हे सगळं याच्यामध्ये येतं. मग तुम्हाला हे प्रश्न कसे येऊ शकतात तर तुम्हाला मध्ये असा एक स्क्वेअर किंवा जे पण रेक्टँगल सर्कल काही पण दिलं जाईल आणि मग तुम्हाला इथे लिहिलं जाईल की इतिहास संशोधनासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्ञानशाखा आणि तुम्हाला असे 4 बाण दिले जातील. मग तुम्हाला इथे पुराभिलेख लिहायचा आहे, नाणकशास्त्र लिहायचं आहे, वंशावळींचा अभ्यास, भाषारचनाशास्त्र, कोणतेही 4 जे इझी आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवू शकता. अगेन ह्याच्यामध्ये पाठ पण करायची गरज नाही कारण इतिहासामध्ये आपण वंशावळींचा अभ्यास करतोच. तुम्ही जर 4थीचा 7वीचा इतिहास पाहिला असेल तर त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशावळींचा अभ्यास केला होता. त्यासोबतच तुम्ही नाण्यांचा वगैरे अभ्यास केलेला आहे. सो याच्यामध्ये पण अगेन पाठ वगैरे करायची गरज नाहीये, आरामात तुम्ही याची उत्तरे लिहू शकता. पाठ काय करायचंय तर इतिहास लेखनाचे डेफिनेशन, इतिहासाची डेफिनेशन जे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ओके, इतिहास लेखन म्हणजे काय, जे काही भूतकाळामध्ये घडून गेलेलं आहे त्याचा चिकित्सकपूर्वक पद्धतीने अभ्यास करणं आणि मग त्या घटनांची मांडणी करणं, व्यवस्थित क्रमशः मांडणी करणं, याला आपण म्हणणार आहोत इतिहास लेखन. आणि जे संशोधन करणार आहेत किंवा जे मांडणी करणार आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत इतिहासकार. त्याच्यानंतर नेक्स्ट असं आहे की इतिहास आपण लिहून ठेवतो बरोबर आहे, पण पूर्वीच्या काळी ही लेखनाची पद्धत अस्तित्वात नव्हती. मग त्या काळामध्ये इतिहास कशा पद्धतीने पोहोचवला जायचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तर ती होती मौखिक पद्धत की वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ज्या काही पूर्वजांच्या कथा, कहाण्या किंवा पराक्रमांच्या गोष्टी जे काही ऐकलं असेल ते पुढच्या पिढीला पाठवलं जायचं किंवा आदिमानव किंवा त्या पुढच्या काही पिढ्या गुहांवरती चित्र काढायचे, प्राणी असतील किंवा जे पण प्रसंग त्यांना पाहायला मिळतील. सो त्या चित्रांद्वारे आपल्याला त्यांची माहिती मिळते. त्यासोबतच कहाण्यांचे कथन असेल, गीत असेल, पोवाडे असतील, हे तुम्हाला ॲज अ वेब डायग्राम मध्ये पण विचारलं जाऊ शकतं किंवा उत्तर लिहिण्यासाठी पण येऊ शकतं. त्याच्यामुळे या पॅरेग्राफमध्ये या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट असं आहे की तुम्हाला हे जे चित्र आहे हे दिलं जाईल आणि विचारलं जाईल की याच्यामध्ये हे कुठे आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट अशी की हा शिलालेख कुठे आहे, कुठे जतन करून ठेवलेला आहे तर फ्रान्समधील लूर येथील हा शिलालेख आहे. त्यासोबतच त्याच्यावरती काय दाखवलंय तर सगळ्या सैनिकांनी भाला घेतलेला आहे आणि एक शिस्तबद्ध त्यांची रांग आहे. त्यासोबतच एक सेनानी आहे जो की या ठिकाणी नेतृत्व करतोय. अगेन याच्यामधून कोणत्या परंपरांबद्दल माहिती मिळते तर सुमेर संस्कृती मध्ये म्हणजे या ठिकाणी ज्या काही लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झालेली होती. त्यासोबतच याच्यामधून अजून काही काही पाहायला मिळते ते तुम्हाला इथे सगळं वाचायचं आहे, एकदा लास्ट वाचायचं आहे.
नेक्स्ट आहे आधुनिक इतिहास लेखन. हा प्रश्न 100% येतोच, कारण ही वैशिष्ट्ये खूप महत्त्वाची आहेत. 4च वैशिष्ट्ये आहेत, 4च पॉईंट्स आहेत. एकतर आधुनिक इतिहास लेखन शास्त्रशुद्ध आहे, त्याच्यामुळेच आपण ते वापरतोय, त्याच्यामुळेच आपण ते फॉलो करतोय. सो मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर प्रश्नांची मांडणी केली जाते. आणि हे प्रश्न सगळे मानव केंद्रित असतात. मानव केंद्रित म्हणजे काय, की माणसाने आधी काय केलं, माणूस आता काय करतोय, पुढे काय करेल, किंवा त्याने असं का केलं, हे सगळं माणसाशी निगडीत असणार आहे. आणि ज्या काही या गोष्टी, ज्या काही कृती मानवासंदर्भात असतील, तर त्या कृतींचा कुठेही संबंध देवदेवतांच्या कथा कहाण्या यांच्याशी जोडण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हे जे काही प्रश्न आहेत, जे आपण आता इथे मांडलेले आहेत किंवा ज्याचा आपण अभ्यास करतोय, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पूर्ण पुराव्यांच्या आधारे मिळतात. त्याच्यामुळे आपण या इतिहास लेखनावरती सहज विश्वास ठेवू शकतो. हे सगळं विश्वासार्ह असतं. नेक्स्ट असं आहे की मानवाने पूर्वीच्या काळी ज्या काही कृती केल्या असतील, त्या सगळ्या कृतींच्या आधारे मानवाच्या जीवनाची वाटचाल आपण लक्षात घेऊ शकतो. झालं, 4च पॉईंट्स आहेत, सिम्पल. नेक्स्ट असं आहे की हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेमधला आहे. कुठल्या भाषेतला हे नाही लक्षात राहिलं तरी पण फरक नाही पडणार. बट हिस्ट्री हा शब्द कुठून आलेला आहे, तर हेरोडोटस यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा एक ग्रंथ होता, त्याचं शीर्षक ठेवलं होतं द हिस्ट्रीज, आणि तिथून हा शब्द आलेला आहे. सो तुम्हाला हिस्ट्री या शब्दाबद्दल हेरोडोटस यांचं पुस्तक होतं द हिस्ट्रीज, हे पण प्रश्न याच्यावरून तयार होऊ शकतात. हे तुम्हाला अगेन मॅथ्स कॉलम्समध्ये येऊ शकतं किंवा MCQs मध्ये पण येऊ शकतं, की कोणाच्या ग्रंथावरून हिस्ट्री हे नाव पडलं, हेरोडोटस असेल, रेने देकार्त वगैरे असेल, अशी काही नावं असू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळामध्ये युरोपमध्ये जे तत्वज्ञान किंवा विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. तर तुम्हाला 18व्या शतक म्हणजे 18वा शतक याच्या खाली हे तुम्हाला MCQ मध्ये दिलं जाऊ शकतं की कोणतं शतक होतं ते, 18वा, 17वा, 15वा, 16वा जे पण असेल ते. तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे 18वा शतक. नेक्स्ट असं आहे की जर्मनीमधील गॉटिंगन येथे खास इतिहासासाठी असणाऱ्या विद्यापीठाची स्थापना झाली. सो ते एक महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे रेने देकार्त. आता हे जे सगळे विचारवंत आहेत किंवा जे सगळे इतिहासकार आहेत, या सगळ्यांची नावं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. यांनी कोणतं पुस्तक किंवा कोणता ग्रंथ लिहिला हे माहिती असलं पाहिजे. आणि यांचा फर्म असा विचार कोणता होता. तर सगळ्यात पहिल्यांदा रेने देकार्त यांचा विचार काय होता. अगेन काही जणांचा प्रश्न असतो की याच्या सण सणावळ्या आहेत, म्हणजे यांचे बर्थ डेट किंवा यांचे डेट ऑफ डेथ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का, तर नाही, हे लक्षात ठेवायची अजिबात गरज नाहीये. ओके. सो रेने देकार्त यांनी काय सांगितलं की इतिहास लेखनासाठी जे पण आपण साधनं वापरणार आहोत, त्या सगळ्यांची विश्वासार्हता तपासून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे विश्वासार्हता तपासून पाहिली पाहिजे, हा त्यांचा महत्त्वाचा आग्रह होता. नेक्स्ट आहे ते फ्रेंचमध्ये तत्वज्ञ होते. त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला होता. आणि त्यासोबतच त्यांनी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मांडली होती की एखादी गोष्ट जोपर्यंत निसंशयरित्या स्पष्ट आहे, सत्य आहे असं स्पष्ट होत नाही, तोपर्यंत तिचा आपण स्वीकार करायचा नाही. ओके. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल ती पूर्णपणे जोपर्यंत सत्य आहे असं आपल्याला कळत नाही किंवा असं आपण सिद्ध करू शकत नाही, तोपर्यंत तिचा आपण कधीही विचार करणार नाही किंवा तिचा आपण कधीही स्वीकार करणार नाही. नेक्स्ट आहे व्हॉल्टेअर. अगेन व्हॉल्टेअर यांना आपण आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतो. तर असं आपण का म्हणतो, कारण व्हॉल्टेअर यांचं इतिहास लेखन त्यांनी ज्या विषयावरती केलेलं आहे, आर्थिक व्यवस्था असेल किंवा परंपरा असेल किंवा व्यापार असेल, शेती असेल, हे सगळं आधुनिक इतिहासाशी मॅच होतं. आणि दॅट्स वाय आपण त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतो. नेक्स्ट आहे हे तुम्हाला कारणे स्पष्टीकरणामध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल. हे जर्मनीमधले होते आणि यांचं असं मत होतं की ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. त्यासोबतच इतिहासामध्ये आपण मानवी जीवनाच्या प्रगतीचे टप्पे दर्शवले पाहिजेत. म्हणजेच काय, की मानवाने कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे, पूर्वीच्या काळामध्ये असो किंवा आताच्या काळामध्ये असो. तर बेसिकली प्रगतीचे टप्पे आपण कशामधून दाखवणार आहोत, इतिहास लेखनामधून. त्यासोबतच इतिहासामध्ये अनेक वेळा बदल होतात. म्हणजेच काय, तर कधी कधी आपल्याला नवीन नवीन पुरावे सापडतात, त्याच्यानुसार इतिहासामध्ये बदल केले जाऊ शकतात. यांचे 2 ग्रंथ होते, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि रिझन इन हिस्ट्री. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेगेल यांची ही आहे की त्यांनी द्वंद्ववादाचा सिद्धांत मांडला होता, जो की सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रचलित आहे. द्वंद्ववादाच्या सिद्धांताच्या आधारे आपण काय करतो की एखाद्या गोष्टीसाठी खरी आणि खोटी किंवा सत्य असत्य किंवा चांगले वाईट अशा 2 बाजू असू शकतात. तर मग आपल्याला काय करायचं, चांगल्या बाजूवरतीही आणि वाईट बाजूवरती हे दोघांवरतीही मत मांडायचं आहे. आणि मग त्याच्या आधारे, त्या दोघांच्याही आधारे एक आपलं तिसरं मत काढायचं आहे की जिथे दोघांचाही अभ्यास केलेला असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी द्वंद्ववादाचा सिद्धांत स्पष्ट करा किंवा तो कोणी दिला होता, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे सगळं तुम्हाला लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिओपोल्ड व्हॉन रांके. हे देखील जर्मनचे होते. यांच्या मते यांनी काय सांगितलं होतं की जेव्हा आपण इतिहासाचे संशोधन करणार आहोत, तेव्हा ते चिकित्सक पद्धतीने केलं पाहिजे. आणि ही पद्धत कशी असावी, तर जे काही आपल्याकडे मूळ दस्तऐवज आहे, मूळ दस्तऐवज आधी ते खरं मूळ दस्तऐवज आहे का हे आपण लक्षात घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये जी माहिती असेल ती सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण मांडणार आहोत.
आणि मग त्याच्यानंतर सगळ्या कागदपत्रांचा आपण कसून शोध घेणार आहोत, त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स मिळतील सगळ्यांचा आपण शोध घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण एक जे अंतिम सत्य असतं तिथपर्यंत पोहोचणार आहोत आणि मगच आपण ते इतिहास लेखन करणार आहोत. नेक्स्ट आहे याच्यामध्ये कुठेही इतिहास लेखनामध्ये काल्पनिकता नसायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे थोडक्यात त्यांनी काल्पनिकतेवरती टीका केली होती. त्यांची 2 पुस्तकं आहेत, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ओके, सो हे दोन्ही पण बुक्सची नावं महत्वाची आहेत. नेक्स्ट आहे कार्ल मार्क यांचा सिद्धांत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बेसिकली कार्ल मार्क 19व्या शतकामधले होते आणि नवीन किंवा इतिहास लेखनामध्ये एक नवीन बदल किंवा एक नवीन प्रणाली त्यांनी विकसित करून दिली. त्यांच्यामध्ये इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसतो तर जिवंत माणसांचा असतो आणि माणसांमध्ये नातेसंबंध हे त्यांच्या जे काही मूलभूत गरजा आहेत, ज्या मूलभूत त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत याच्यावरती अवलंबून असते. आता या ज्या गरजा भागवणारे जे काही उत्पादन साधने वगैरे आहेत तर त्याचे स्वरूप कोणाकडे आहे, त्याची मालकी कोणावरती आहे, या सगळ्यांवरती माणसातील नातेसंबंध अवलंबून असतात. मग आता हे जे सगळ्या गोष्टी आहेत, उत्पादनाचे साधने आहेत, ते सगळ्यांना समप्रमाणामध्ये मिळत नाहीत. पण ज्यांना जास्त मिळालेले आहेत तर ते काय करतात, ज्यांच्याकडे कमी साधने आहेत त्यांचं शोषण करणार आहेत. तर अशा पद्धतीने हा जो इतिहास लेखन आहे हा मानवी हक्काचा इतिहास लेखन आहे किंवा मानवी इतिहास लेखन आहे आणि अशी गोष्ट त्यांनी त्यांच्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. नेक्स्ट आहे ॲनल्स प्रणाली. तुम्हाला अगेन टिपा लिहामध्ये येऊ शकतं. तर ॲनल्स प्रणाली सगळ्यात पहिल्यांदा कुठे विकसित झाली तर फ्रान्समध्ये विकसित झाली. फ्रेंच इतिहासकारांनी विकसित केली. मग याच्यामध्ये काय काय होतं ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे आणि शेवटी एंड करायचंय. नेक्स्ट आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हा 2-3 पद्धतीने येऊ शकतो. ते आपण एक्सरसाइजमध्ये पाहूया कसे प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. तर बेसिकली स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात किंवा भूमिका कोणी स्पष्ट केली होती तर त्या होत्या सिमोन दी बोव्हार. अगेन हे नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एमसीक्यूज मध्ये पण किंवा मोठ्या मोठ्या प्रश्नांमध्येही तुम्हाला लिहावं लागेल. सो स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या मते असं होतं की पूर्वी इतिहास लेखन फक्त पुरुषप्रधान गोष्टींवरती वगैरे केलं जातं किंवा फक्त पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा विचार केला जायचा. तर सिमोन दी बोव्हार यांनी काय सांगितलं की इतिहास हा स्त्रियांच्या दृष्टिकोनातूनही लिहिला गेला पाहिजे किंवा इतिहास लेखनामध्ये पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा आपण पुनर्विचार केला पाहिजे. ओके, आणि मग हे सगळं झाल्यानंतर 1990 नंतर स्त्री हा पण एक समाजातला महत्वाचा घटक आहे किंवा सामाजिक वर्ग आहे हे मानून मग स्त्रियांवरतीही इतिहास लिहिण्यास पुढे भर दिला गेला. नेक्स्ट आहे मायकेल फुको यांचा ग्रंथ आहे ते म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. मग काय केलं गेलं पाहिजे तर पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे आपलं उद्दिष्ट नाहीये. तर भूतकाळामध्ये अनेक स्थित्यंतर होत असतात, त्या सगळ्यांचे स्पष्टीकरण देता आलं पाहिजे आणि याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांना आपण ज्ञानाचे पुरातत्व असं म्हणतो. सो हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बेसिकली असा प्रश्न तयार होईल की ज्ञानाचे पुरातत्व कोणास म्हणतात, का म्हणतात, हे सगळं तुम्हाला लिहायचं असेल. सो लेसन संपलेला आहे. आय होप की तुमची छान रिव्हिजन झाली असेल. तर बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा एमसीक्यूज तुम्हाला एक्सरसाइजमध्ये करायचे आहेतच आणि सोबतच मी जे काही टेक्स्टबुकमध्ये सांगितले ते पण एकदा वाचून पहा. चुकीची जोडी ओळखा वगैरे हे सगळं तुम्ही आरामात करू शकता. नेक्स्ट आहे द्वंद्ववाद ही आपण पाहिला आणि ॲनल्स प्रणाली देखील आपण पाहिलेली आहे. सो स्त्रियांवरती जे प्रश्न आहेत ते असे येऊ शकतात, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय किंवा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत जे पण पैलू आहेत त्याच्यावरती विचार करणारे संशोधन सुरू झाले, का सुरू झालं आणि कसं सुरू झालं हे तुम्हाला सांगायचंय. सेम उत्तर आहे दोघांचं पण ऑलमोस्ट. नेक्स्ट आहे 4 वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं का म्हटलं जातं. सो बेसिकली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत 1, 2, 3 हे केलं की हे उत्तर आरामात पाठ होतं. सो दोघांचे उत्तर सेमच आहे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेकंड याच्यामधलं. नेक्स्ट आहे द्वंद्ववाद आणि ॲनल्स प्रणाली हे पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बेसिकली यामधले बरेचसे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट ही नावं तुम्ही आरामात लक्षात ठेवू शकता. कार्ल मार्क्स आहे, रेने देकार्त आहे, अजून हे मायकेल फुको आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काही 2-3 म्हणजे छोटी नावं आणि जी तुम्हाला इझिली देता येतील ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. नेक्स्ट आता आपण पाहतोय लेसन 2 दॅट इज इतिहास लेखन भारतीय परंपरा. सो आता याच्यामध्ये आपल्याला भारतातील परंपरा पाहायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये तुम्हाला इथे 2 रिकाम्या जागा पाहायला मिळतील म्हणजे एमसीक्यू पाहायला मिळतील. एकतर पहिला आहे हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्यापूर्वीपासूनही अस्तित्वात आली होती असं दिसतं. मग आता या ठिकाणी तुम्हाला हडप्पा संस्कृती हाईड करून दिली जाईल. इकडे गेलं हडप्पा संस्कृती हाईड करून दिली जाईल आणि तुम्हाला ते लिहायचं असेल 4 ऑप्शन्स मधून शोधून. ओके, त्यासोबतच त्यासोबतच दुसरी रिकामी जागा तयार होऊ शकते ती म्हणजे
भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साधन हे कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आहे आणि त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा 3ऱ्या शतकापासून होते. आता या ठिकाणी 3ऱ्या खाली अंडरलाईन येऊ शकते किंवा 3रा तुम्हाला हाईड करून दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला मग 3ऱ्या, 8व्या, 5व्या, 6व्या यापैकी करेक्ट ऑप्शन निवडायचा असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट तुम्हाला इथे जो सोहगड ताम्रपट पाहायला मिळतोय त्याचं पण तुम्हाला थोडीशी माहिती लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला असे विचारला जाऊ शकते की तारिक ई फिरोजी शाही कोणी लिहिलेला आहे. त्यासोबतच अकबरनामा कोणी लिहिलेला आहे, तर अबू फासल यांनी लिहिलेला आहे. सुजुक ई बाबरी कोणी लिहिला आहे, त्यासोबत बाबर यांनी लिहिलंय आणि त्यासोबतच सुजुकी बाबरीमध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे. असा एक प्रश्न पण आहे स्वाध्यायामधला. सो हे त्यासाठी तुम्हाला हे रीड करावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बखर म्हणजे काय, हे बऱ्याचदा विचारलं जातं. तर तुम्हाला बखर म्हणजे काय ते लिहायचं आहे. त्यासोबतच बखरीची उदाहरण लिहायचे आहेत 1-2 आणि हा 2 मार्कांचं उत्तर तयार होतं. नेक्स्ट आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ. आता याच्यामध्ये तुम्हाला काय येऊ शकतं, तर अगेन तुम्हाला चुकीची जोडी ओळखा याच्यासाठी जे ब्रिटिशमधले किंवा जे इंग्रजांचे इतिहासकार आहेत ते आणि त्यासोबतच बाजूला त्यांचा ग्रंथ वगैरे लिहून दिला आणि तुम्हाला चुकीचे किंवा बरोबर जे पण असेल ते निवडायचं असेल. सॉरी. आफ्टर दॅट नेक्स्ट असेल अरे हे जात का नाही वरती. हां, नेक्स्ट आहे जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्रीज ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड प्रसिद्ध झाले. तुम्हाला खंड वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्या ग्रंथाचं नाव आणि ते ग्रंथकार ज्यांनी कोणी लिहिलंय ते हे तुम्हाला MCQ साठी पण येऊ शकतं, मॅथ्सच्या कॉलमसाठी पण, अगेन चुकीची जोडी ओळखा यासाठी पण येऊ शकतं. नेक्स्ट आहे द हिस्ट्रीज ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ लिहिला आहे जेम्स ग्रँड यांनी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वसाहतवादी इतिहास लेखन. हे तुम्हाला स्वाध्यायामध्येही असा प्रश्न आहे. सो हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल वसाहतवादी इतिहास लेखनचे डेफिनेशन. नेक्स्ट आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी म्हणजे काय, की युरोपामधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती त्यासोबतच तिकडचा देश वगैरे या सगळ्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले, कुतूहल जागृत झाले आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आदर कौतुक असलेले जे काही अभ्यासक होते तर त्यांना आपण प्राच्यवादी असं म्हणतो. मग त्यांनी काय केलं की पूर्वेकडील जी काही संस्कृती आहे किंवा जे देश आहेत ते आणि युरोप यांच्यामधील जे काही सिमिलर गोष्टी असेल, जे काही साधर्म्य असेल त्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी इतिहासकारकांचा किंवा विद्वानांचा भर होता आणि त्यातून भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती असं त्यांनी मत मांडलं. तर हे पण तुम्हाला भाषांची जननी असणारी एक भाषा आणि मग पुढे डॅश करून दिला जाईल आणि तुम्हाला ऑप्शन्समधून ओळखायचं असेल. मग ऑप्शनमध्ये इंडो युरोपीय असेल, अजून 2-3 एखादी ऑप्शन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट हा ग्रंथ कोणी लिहिला, हा कशावरती आधारित आहे तर हितोपदेशावरती आणि याचा अनुवाद कोणत्या भाषेमध्ये करण्यात आला तर जर्मन भाषेमध्ये आणि त्याचं नाव आहे द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट. हे सगळं कोणी केलं तर हे सगळं केलेलं आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली तर चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला याचे काही एक्झाम्पल्स म्हणजे काय की राष्ट्रवादी इतिहासकार कोण होते यांची नावं लिहावी लागतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला असंही येऊ शकतं. तर हा ग्रंथ लिहिलेला आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की एक मिनिट, तो प्रश्न मी तुम्हाला रीड करून दाखवते. कुठे गेला. हां, इतिहासाचार्य V. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. हा प्रश्न जो सगळ्यात शेवटचा आपला प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेमधला त्याच्यामध्ये येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट सेम सावरकरांचे योगदान असंही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे मार्क्सवादी इतिहास लेखन. तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायचं आहे मार्क्सवादी इतिहास. त्यासोबतच वंचितांचा इतिहास थोडासा मोठा आहे, याच्यामध्ये थोडीशी जास्त नावं पण आहेत, तुम्ही फक्त एकदा वाचा. नेक्स्ट आहे हे स्त्रीवादी इतिहास वेगळा आहे आणि मगाशी आपण स्त्रीवादी इतिहास लेखन पाहिलं ते वेगळं आहे. बऱ्याचदा फक्त स्त्रीवादी इतिहास लिहून दिलं जातं आणि मग मुलांचा गोंधळ होतो की कोणतं लिहायचं. हे आय थिंक की मागच्या वर्षी 2020 मध्ये पण झालं होतं. सो बेसिकली असं परत केलं जाऊ शकतं. तर तुम्हाला आणखीन एक प्रश्न वाचायचा आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन आहे की स्त्रीवादी इतिहास आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट
नेक्स्ट MCQs 2च आहेत, करून टाका. नेक्स्ट आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण कारणे स्पष्ट करा तुम्हाला कोणतेही विचारले जाऊ शकतात. बखर हा एक इतिहास लेखनातील महत्त्वाचा प्रकार आहे, तर हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, आपण मगाशीच पाहिलं. आणि तुम्हाला अशा पद्धतीने सगळे जे काही इतिहासकार आहेत आणि त्यांचे ग्रंथ अशी नावं विचारली जाऊ शकतात. नेक्स्ट आहे प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, वंचितांचे इतिहास लेखन. यामधला प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी इम्पॉर्टंट आहे. वंचितांचे इतिहास लेखन इम्पॉर्टंट आहे, पण ते खूप मोठे आहे, त्याच्यामध्ये खूप सारी जास्त नावं आहेत, सो त्याच्यामुळे ते थोडंसं अवघड पण आहे. बाकी तुम्हाला परीक्षेला आलंच तर या दोघांपैकी कोणतेही एखादं येऊ शकतं. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहासामध्ये इथं सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन माहिती असली पाहिजे की उपयोजित इतिहास नेमकं काय आहे. त्यासोबतच आपण त्याला पब्लिक हिस्ट्री किंवा जनांसाठी इतिहास असंही म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण थोडक्यात डेफिनेशन पाहूया की भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्या संबंधीचं जे काही ज्ञान आपल्याला मिळणार आहे, कशाद्वारे मिळते, इतिहासाद्वारे, हा मेन शब्द आहे. सो ते ज्ञान आपण भविष्य काळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यासाठी लोकांच्या उपयोगासाठी कसा त्याचा वापर करता येईल, हे याचा विचार उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे की बंगळुरू येथे किंवा भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक स्वतंत्र विभाग आहे. मग तुम्हाला भारतात बंगळुरूच्या खाली म्हणजे बंगळुरू तुम्हाला हाईड करून दिलं जाऊ शकतं, किंवा सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी हे तुम्हाला या ठिकाणी नाव विचारलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने ते MCQs तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तत्वज्ञान, विज्ञान. या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात माहिती असल्या पाहिजेत, कारण कोणावरतीही टिपली हा असं येऊ शकतं. विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे हे तत्वज्ञानामध्ये आहे. यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्वज्ञान समजून घेत असताना ते तत्वज्ञानच्या भाषेमधून व्यक्त झाले आहे त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे विज्ञान. विज्ञानामध्ये काय आहे की वैज्ञानिक शोध आहेत, सिद्धांत आहेत, या सगळ्यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागची कारण परंपरेची साखळी समजून घेणं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, गरज ही शोधाची जननी आहे. मग ज्या गोष्टीची गरज पडली त्या गोष्टीचा शोध लावला गेला. फॉर एक्झाम्पल, लाईटची गरज पडली, लाईटचा शोध लागला गेला. फॅनची गरज पडली, फॅनचा शोध लागला गेला. तर अशा पद्धतीने जी गरज लागत गेली त्याप्रमाणे शोध लागत गेले. ओके. मग आता हे जे शोध आहेत ते बऱ्याचदा, आता ऑब्व्हियसली लाईटचा शोध लावला एडिसन यांनी, मग त्याच्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत लाईटशी निगडीत, तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी एडिसन यांनी जे काही शोध लावले आहेत त्या सगळ्या लाईट संबंधीच्या शोधांचा अभ्यास केला गेला. म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं की पूर्वी जे काही शोध लावलेले आहेत त्याचा अभ्यास केला जातो आणि मग त्यापासूनच नवीन नवीन शोध लावले जातात. सो मग याचा अर्थ काय, आपण इतिहासाचा अभ्यास करतोय. नेक्स्ट आहे तंत्रज्ञान. मग तंत्रज्ञानामध्ये सगळे कृषी उत्पादन असेल, वस्तूंचे उत्पादन असेल, स्थापत्य, अभियांत्रिकी, या सगळ्यांमध्ये जो काही बदल होत चाललेला आहे त्यामागील कारण परंपरेचा अभ्यास तंत्रज्ञानामध्ये केला जातो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानामधील प्रगती परस्परावलंबी असतात, हे पण तुम्हाला MCQ मध्ये येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे असतील किंवा दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्यामध्ये जे काही विज्ञान आहे किंवा ज्या काही वैज्ञानिक गोष्टी आहेत आणि तंत्रज्ञान गोष्टी आहेत हे सगळं काही महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यांच्यामुळे मानवातील किंवा मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते किंवा सांस्कृतिक संबंधांचे जाळेही विकसित होत गेले. हे काही एवढे इम्पॉर्टंट नाहीये, बट विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान. नेक्स्ट आहे मानव विज्ञान शाखा. हे पण अगेन तुम्हाला असं बॉक्स करून असे चार हे करून याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असेल. ओके. सो समाजशास्त्र आहे, मानवशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, वगैरे वगैरे वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे अजून एक MCQ आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. हे पण 2020 मध्ये प्रश्न हा आला होता, सो त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. हा, याच्यामध्ये पण अगेन तुम्हाला अशा पद्धतीने वेब डायग्राम येऊ शकतो कुठेला असा, की इथे तुम्हाला मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा लिहायचा असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला त्यासाठी यामधले जे काही एकदम सोपे किंवा छोटे छोटेसे पॉईंट्स असतील ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. मूर्तमध्ये बेसिकली काय येतात की ज्या मूर्त्या आहेत किंवा जे साक्षात आपल्याला पाहायला मिळतात. अमूर्तमध्ये काय असणार आहे की जे मूर्तीच्या वगैरे फॉर्ममध्ये नाहीये, जे फक्त मौखिक साधनाच्या फॉर्ममध्ये आहे किंवा भाषा असेल, पारंपरिक ज्ञान असेल, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत अमूर्तमध्ये. फ्रेंड सॉरी, मी थोडंसं फॅन लावलंय, सो त्याच्यामुळे तुम्हाला असं भुरभुर आवाज येत असेल, पण इथे खूप गरम होतंय, सो सॉरी. मी थोड्या वेळाने बंद पण करेन.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नैसर्गिक वारसा. नैसर्गिक वारसामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत: प्राणी, वनस्पती आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचना यांची वैशिष्ट्य. मग आता तुम्हाला नैसर्गिक वारसावरती पण प्रश्न येऊ शकतो, जो की कुठे गेला, इथे कुठेतरी आहे ऑलरेडी. हा येस, हा चौथा प्रश्न, कारण हा थोडासा अवेअरनेस बद्दलचा पण प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे, ही सगळी नावं तुम्हाला पाठ आता होणार नाहीत, सो दॅट्स वाय काय करायचं आहे, फक्त एकदा वाचून घ्यायचे आहेत, कारण हे तुम्हाला MCQs मध्ये येऊ शकतं किंवा तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं. सो दॅट्स वाय फक्त एकदा नीट वाचून घ्यायचे आहेत सगळी नावं, ते तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कास पठार. याच्यावरती एक रिकामी जागा तयार होऊ शकते की पश्चिम घाटातील कास पठार याचा समावेश कशामध्ये करण्यात आला, युनेस्कोने काय असतं ते, नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये केला. सो तुम्हाला एकतर पश्चिम घाटातील किंवा सातारा जिल्ह्यातील किंवा कास पठार या कशाच्याही खाली अंडरलाईन दिली जाऊ शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे येस धिस, की या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयामधील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. आणि त्याच्यामुळे काय काय होतं, म्हणजे उपयोजित इतिहासामुळे थोडक्यात काय काय होतं हे आपल्याला दिलंय, हे पण इथे तुम्हाला वाचायचं आहे. नेक्स्ट आहे कोलकाताचं जे इंडियन म्युझियम आहे, याच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन 9th चॅप्टरमध्ये पुन्हा पाहणार आहोत. ओके, सो एवढं ठीक आहे. आता MCQs तुम्ही सगळे करणार आहात, चुकीची जोडी पण एकच ओळखायची आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत दोन्हीही उपयोजित इतिहास आणि अभिलेखागार. नेक्स्ट आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्याच्यानंतर आहे जागतिक, याच्यामध्ये दुसरे इम्पॉर्टंट आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास पण तुम्हाला करायचाच आहे, कारण याच्यामध्ये कुठलीही कारणं येऊ शकतात, कोणतंही सहकारण स्पष्ट करा असं येऊ शकतं. नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अगेन विज्ञान, कला, व्यवस्थापनशास्त्र, ऑलरेडी तुम्ही तंत्रज्ञानाचा तर केलेलंच आहे अभ्यास. नेक्स्ट आहे तुम्हाला विज्ञानाचं करायचं आहे, कलेचं करायचं आहे, व्यवस्थापनशास्त्र नाही केलं तरी पण चालेल, पण विज्ञान तर करा, ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे आपलं हे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा जे काय असेल तो प्रश्न. 4th चॅप्टर रिड्युस्ड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रसार माध्यम आणि इतिहास. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर वर्तमानपत्र. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ काय आहे, वर्तमानपत्र आहे. वर्तमानपत्र म्हणजे काय याच्यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. आणि वर्तमानपत्रांची पूर्वसूरी असा एक प्रश्न आला होता की म्हणजे वर्तमानपत्रांचा इतिहास लिहा असा पण प्रश्न होता 2020 मध्ये. सो दॅट्स वाय ही पूर्वसूरी इम्पॉर्टंट आहे, सो तुम्हाला एकदा वाचायचंय. याच्यामध्ये काहीच नाही, याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने वर्तमानपत्र जेव्हा नव्हतं त्याच्या आधी कशा पद्धतीने बातम्या पोहोचवल्या जायच्या. सो हे तुम्ही वाचून इझिली लक्षात ठेवू शकता. फक्त अजून एक MCQ याच्यामध्ये तयार होऊ शकतो की जुलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायरना नावाचं जे वर्तमानपत्र आहे तर ते होतं. सो तुम्हाला ऍक्टा डायरना हा शब्द आणि जुलियस सीझर हे 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. नेक्स्ट आहे भारतामधलं जे पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे तर ते 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालं होतं. आणि कुठे सुरू झालं होतं तर कोलकाता जनरल ॲडवायझर किंवा बेंगॉल गॅजेट्स या नावाने ते सुरू झालं होतं. आणि ते जेम्स ऑगस्टस हिकी या व्यक्तीने सुरू केलं होतं. सो हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स याच्यामध्ये आलेले आहेत. नेक्स्ट आहे दर्पण कधी सुरू झालं होतं तर 1832 साली आणि संस्थापक होते बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण जेव्हा सुरू केलं तेव्हा दर्पणमध्ये कोणत्या विषयांवरती बातम्या यायच्या हे पण अगेन महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून आपण पत्रकार दिन असं सेलिब्रेट करतो. यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून सेलिब्रेट करतो, तो असतो 6 जानेवारीला. नेक्स्ट आहे प्रभाकर. तर प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं आणि याच्यामध्ये फ्रेंच बंडाचा इतिहास किंवा लोकहितवादी यांची शतपत्रे अशा पद्धतीने काही बातम्या याच्यामध्ये छापून यायच्या. नेक्स्ट आहे ते म्हणजे ज्ञानोदय. तर ज्ञानोदय याच्यामध्ये जगाचा पहिला नकाशा छापण्यात आला होता, हे अगेन इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत याच्यामध्ये चाक्या मसोबा किंवा 1857च्या लढाया या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत्या. नेक्स्ट आहे केशरी आणि मराठा. केशरी आणि मराठा याच्यामध्ये केशरी वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं, त्यासोबतच ते कोणत्या लँग्वेजमध्ये होतं हे सगळं या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. याचं साल पण लक्षात ठेवायचं आहे. नियतकालिक म्हणजे काय आणि नियतकालिक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, किंवा त्याचा एक डिफरन्स बिटवीन पण आहे नियतकालिक आणि वर्तमानपत्र.
तर तो डिफरन्स तुम्हाला डायजेस्टमधून करायचा आहे. इम्पॉर्टंट नाही आहे, बट तुमच्या कॉन्सेप्ट त्याच्यामधून क्लिअर होतील की नियतकालिक काय आहे आणि वर्तमानपत्र काय आहे. ओके. त्याच्यानंतर प्रगती. एक मिनिट, आपण पहिल्यापासून रीड करूया. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेमधील पहिले मासिक लिहिले ते म्हणजे दिग्दर्शन. ओके, पहिलं मासिक काय होतं? दिग्दर्शन. आणि प्रगती हे काय आहे? साप्ताहिक आहे. कोणी लिहिलेलं आहे? त्र्यंबक शंकर शेजवळकर. ओके. सो बाळशास्त्री जांभेकर यांनी जे आपलं दर्पण आहे ते काय आहे? नियतकालिक. कुठे गेलं दर्पण? दर्पण हे काय आहे? वर्तमानपत्र आहे. त्यासोबतच जर आपण इथे पाहिलं तर दिग्दर्शन हे काय आहे? मासिक आहे. सो मासिक आणि वर्तमानपत्र हे दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. आणि प्रगती हे जे साप्ताहिक आहे तर ते त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचं आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दूरदर्शनवरती टीप वगैरे येऊ शकते की दूरदर्शन कधी भारतामध्ये आलं, कधी रंगीत आलं, कधी कसं आलं वगैरे वगैरे वगैरे. सो ते एकदा रीड करायचंय. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे, याचं पण एक MCQ तयार होऊ शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्हाला अगेन याच्यामध्ये येऊ शकतं वेब डायग्राम मध्ये वगैरे. ओके, सो संपलेला आहे. नेक्स्ट कधी कधी काय होतं की तुम्हाला हा पॅराग्राफ दिला जातो आणि याच्यावरती प्रश्न येतात. सो त्यासाठी हा पॅराग्राफ नक्की वाचा, कारण याच्यामधून बरेचसे प्रश्न तयार होतात. एक त्या जवाहरलाल नेहरू यांचा ग्रंथ कोणता होता, तो कोणी दिग्दर्शित केला, त्याच्यावरती कोणती सिरियल म्हणजे कोणती मालिका तयार करण्यात आली, हे सगळं तुम्हाला याच्यामधून विचारलं जाऊ शकतं. MCQ सगळे करायचे आहेत, चुकीची जोडी पण सगळे करायचे आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यामधून प्रसारमाध्यमांची आवश्यकता आणि वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, हे 2 प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे सर्व प्रसार माध्यमांमध्ये दूरदर्शन अतिशय प्रिय आहे. खूप इझी असं उत्तर आहे, तुम्हाला डायजेस्टमध्ये वगैरे पाहायला मिळेल. उत्तरं लिहिताना पॉईंट वाईज लिहायची आहेत. आणि नेक्स्ट आहे प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक पद्धतीने आकलन करून घ्यावं लागतं. का करून घ्यावं लागतं आणि नाही केलं तर काय घडतं, याचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की जर्मनीमध्ये एक स्टर्न नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध करण्यात येत होतं. तर त्याच्यामध्ये ॲडॉल्फ हिटलर यांच्या हस्ताक्षरातील रोजनिशी आहेत असं सांगितलं गेलं होतं, पण नंतर ते चुकीचं निघालं. ओके, सो दॅट्स वाय त्याच्यामुळे आपण जेव्हाही एखादी गोष्ट प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला मिळणार आहे तेव्हा त्याची चिकित्सक पद्धतीने ते आकलन करून घेतलं पाहिजे. एकदा ते बरोबर वगैरे आहे का सगळं पाहिलं पाहिजे आणि मगच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे 6th चॅप्टर रिड्युस्ड आहे. 7th आहे खेळ आणि इतिहास. सगळ्यात सोपा चॅप्टर आहे, याच्यामध्ये काही पाठ वगैरे करायची गरज नाहीये. खेळाची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. नेक्स्ट आहे खेळ आणि डॅश लोकांचे नाते, पूर्वीच्या काळापासूनचे आहे तर ग्रीक लोकांचे नाते. नेक्स्ट आहे खेळांचे महत्त्व तुम्हाला विचारलं जाऊ शकते, हे पण खूप इझी आहे की खेळांमुळे काय काय बेनिफिट्स मिळतात हे फक्त तुम्हाला लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे खेळांचे प्रकार. हे तुम्हाला चार्टच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं. खेळांचे प्रकार दिला जाईल. या ठिकाणी बैठे खेळ असेल आणि या ठिकाणी मैदानी खेळ असेल. बैठे खेळामध्ये तुम्हाला जे बैठे खेळ असतात जे पण इथे तुम्हाला दिलेले आहे यापैकीच लिहायचे. हा पुस्तकाच्या बाहेरचे कोणतेही खेळ लिहायचे नाहीत. इथे कॅरम दिले तर कॅरमच लिहिलं गेलं पाहिजे, सोंगट्या तर सोंगट्याच लिहायचं आहे, बुद्धिबळ तर बुद्धिबळच लिहायचं आहे. ओके, याच्यापेक्षा बाहेरचे खेळ शक्यतो लिहू नका, कारण असं अज्युम केलं जातं की तुम्ही पुस्तकामधून लक्षात ठेवून लिहिताय. सो दॅट्स वाय पुस्तकामधलंच लिहायचं आहे. आणि या ठिकाणी मैदानी खेळामध्ये 2 प्रकार पडू शकतात, एकतर देशी खेळ आणि विदेशी खेळ. म्हणजे देशी खेळ आहेत ते देशी खेळांमध्येच लिहिले गेले पाहिजेत आणि जे विदेशी खेळ आहेत ते विदेशी खेळांमध्ये लिहायचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आटापाटा, खो खो यांचा समावेश होतो. आणि विदेशी खेळांमध्ये काय आहे, पोलो आहे, गोल्फ आहे, फुटबॉल, जी हायफाय नावं आहेत ती विदेशी खेळांमध्ये टाका. आणि कबड्डी, लंगडी, आटापाटा ही जी छान नावं आहेत ती तुम्ही टाकायची आहेत देशीमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मुला मुलींमध्ये कोणते खेळ प्रसिद्ध आहेत, तर गोट्या, लगोरी, विटी दांडू असेल, भिंगऱ्या असतील, भोवरे, जे पण खेळ आहेत हे सगळे खेळ लोकप्रिय आहेत. तर तुम्हाला अजून एक या ठिकाणी 3रा पॉईंट पण तयार करून दिला जाऊ शकतो की लोकप्रिय खेळ कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये लोकप्रिय खेळ लिहायचे आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे साहसी खेळ आहेत, तर ह्याची पण नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. कोणतीही साहसी खेळांची 2 ते 3 नावं तुम्हाला लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. अगेन साहसी आणि रोमांचकारी खेळ ते सेपरेट आहे. साहसी खेळ स्केटिंग आहे, याच्यामध्ये स्कीइंग आहे, आईस हॉकी आहे, हे वेगळं आहे, हे लोकप्रिय आहेत. आणि साहसी आणि रोमांचकारी यांच्यामध्ये कोणते येतात, तर प्रस्तरारोहण आहे, ग्लायडिंग आहे, मोटरसायकल आहे वगैरे वगैरे. आफ्टर दॅट मेजर ध्यानचंद यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो की हे भारतीय हॉकी खेळाडू आणि संगणक होते, भारतातील हॉकीचे खेळाडू आणि संगणक होते. त्यासोबतच त्यांचा जो जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट, तर तो आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण याच्यावरती टीप येऊ शकते. नेक्स्ट आहे
खेळणींवरती देखील येऊ शकतं की खेळण्यांद्वारे आपल्याला इतिहासाबद्दलची माहिती कशी मिळते. सो त्यासाठी खेळांचे आणि इतिहास आणि खेळणी. ओके, खेळाचा इतिहास आणि खेळणी असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. नेक्स्ट आहे कथासरित सागर. याच्यामध्ये अनेक मनोरंजन खेळांचे किंवा खेळ आणि खेळण्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे, लाकडी बाहुली वगैरे. तर हे एकदा रीड करायचे. हे पण तुम्हाला कथासरित सागरवरती रिकामी जागा दिली जाऊ शकते किंवा MCQ तयार होऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे खेळणी आणि इतिहास. हा पॅसेज इम्पॉर्टंट आहे. खेळणी आणि चित्रपट तुम्ही इझिली लिहू शकता. खेळ आणि चित्रपट इझिली लिहू शकता. तुम्हाला या ठिकाणी खेळांची नावं लिहायची आहेत आणि जे पण तुम्ही चित्रपट पाहिले असेल ते लिहायचे आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला कशा पद्धतीने इतिहास कळतो की पूर्ण त्या खेळाचं जीवन कळतं, त्याने जे कष्ट वगैरे जे पण घेतले असतील ते कळतं. त्यासोबतच त्याने कोणते मेडल्स मिळवले असतील किंवा कशामध्ये यश मिळवले असेल कोणत्या तरी मोठ्या खेळामध्ये ते कळतं. सो हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही आरामात मनाने लिहू शकता कारण तुम्ही चित्रपटही पाहिले असतील. बरेचसे चित्रपट आहेत, दंगल असेल किंवा मेरी कोम यांचा मूवी असेल. तर हे सगळे पिक्चर खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे बाळशास्त्री जांभेकर. यांच्यावरती मग तुम्हाला उत्तर दिला जाऊ शकतो आणि उत्तरावरती प्रश्न येऊ शकतात. MCQ करायचे आहेत, चुकीची जोडी करायची आहे. नेक्स्ट आहे खेळणी आणि उत्सव. खेळ आणि चित्रपट दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलत चालले आहे, म्हणजेच ते खेळाचे अर्थकारण मगाशी आपण पाहिलं ते. सो हे इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो की खेळण्यांद्वारे कशा पद्धतीने आपल्याला इतिहास कळतो. त्याच्यामुळे हा जो खेळणी आणि उत्सव आहे किंवा खेळण्यांद्वारे इतिहासावरती प्रकाश पडतो किंवा अजून काही याच्यावरती प्रश्न तयार झाले तर तुम्हाला इझिली लिहिता आले पाहिजेत. नेक्स्ट आहे खेळ आणि इतिहास यांच्यामधला परस्पर संबंध स्पष्ट करा आणि मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यामधला फरक स्पष्ट करा. हा तर तुम्हाला पाठ करायची पण गरज नाहीये. सो फक्त पाठ काय करायचं आहे, सेकंड करायचं आहे. याच्यामधलं सेकंड, फर्स्ट आणि हे टिपा लिहा. ओके, तुम्ही म्हणाल की सगळंच इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली आपण हिस्ट्रीमध्ये असं नाही सांगू शकत की हे महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं आहे. कुठूनही प्रश्न तयार होऊ शकतो. सो दॅट्स वाय फॉर युअर सेफ्टी तुम्हाला सगळं करावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पर्यटन आणि इतिहास. पर्यटन आणि इतिहास. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला या ठिकाणाहून पहिलाच प्रश्न मिळेल की इसवी सन 630 मध्ये चिनी प्रवासी युआन श्वांग चीनमधून भारतात आला होता. तर हे तुम्हाला युआन श्वांग यांच्या खाली अंडरलाईन करून दिलं जाईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट मार्को पोलो. 13व्या शतकामधील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली. तर हे तुम्हाला मार्को पोलोवरती टिपा लिहामध्ये पण प्रश्न येऊ शकतो किंवा मार्को पोलोवरती एखादा MCQ पण या ठिकाणी तयार होऊ शकतो. नेक्स्ट आहे इब्न बतुता. हे इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणाऱ्या 14व्या शतकामधील एक प्रवासी होता आणि तो 30 वर्ष जग फिरत होता आणि त्याचा एक असा नियम होता की एका देशामधून म्हणजे एका ठिकाणाहून एका रस्त्यावरून तो 2 वेळा नाही जायचा. ओके, गेरहार्ड मर्केटर यांनी जगाचा नकाशा आणि पृथ्वीगोल बनवला होता. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला MCQs मध्ये नक्की विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने काय केलं होतं तर लिस्टर ते लाफबेरो अशी एक रेल्वेची सहल आयोजित केली होती आणि कुकने तेव्हाच पर्यटन तिकिटे विकण्याचा देखील व्यवसाय सुरू केला होता. सो हे पण अगेन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे माझा प्रवास. हे पुस्तक कोणाचं आहे तर विष्णू भट यांचं आहे. पर्यटनाच्या प्रकारांमध्ये तुम्हाला टिपा लिहांमध्ये येऊ शकतं की स्थानिक नाही येणार, हे छोटंसं आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनावरती टिपा लिहा किंवा ऐतिहासिक पर्यटनावरती टिपा लिहा. तर हे तुम्हाला जस्ट एकदा वाचून जायचं आहे. याच्यामध्ये जर रिव्हिजन करायची म्हटलीच तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय. तर स्थानिक पर्यटनामध्ये कसं प्रवास एकदम सुलभ असतो, हे तुम्हाला डिफरन्स बिटवीन मध्ये नक्की येऊ शकतं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन. कारण स्थानिक पर्यटनामध्ये कसं आहे की एकदम सुलभ प्रवास आहे, त्याच देशातच किंवा त्या जिथे तुम्ही राहता त्याच ठिकाणी आजूबाजूला तुम्ही कुठेतरी पर्यटन करणार आहात. सो करन्सी किंवा चलन सेम आहे, भाषा सेम आहे, प्रवास सुलभ असतो, कुठेही तुम्हाला कागदपत्रांचा फारसा त्रास होत नाही. हे सगळं येतं स्थानिक पर्यटनामध्ये. पण हे जर आपण आंतरराष्ट्रीय पर्यटन पाहिलं तर देश चेंज होतो आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये. त्याच्यामुळे भाषा असेल, चलन असेल, कागदपत्र असेल, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी थोडासा त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला नवीन गोष्टी शिकाव्या लागू शकतात. ओके, सो आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये काय काय आहे, जहाज आहे, रेल्वे आहे, विमान आहे, या सगळ्या दळणवळणाच्या साधनांचा आपण उपयोग करतो. नेक्स्ट आहे ऐतिहासिक पर्यटन म्हणजे काय तर संपूर्ण भारतामधला हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे, कारण यामधून आपल्याला लोकांना इतिहासाबद्दल कुतूहलता आहे हे जाणून घेता येतं आणि त्यासोबतच सहली अरेंज करता येतात. सो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित जे काही किल्ले आहेत तर त्याचे दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर हे दुर्ग भ्रमण साठी यात्रा आयोजित करत असतात. सो तुम्हाला हे पण MCQ मध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे
सो MCQ मध्ये जर आलं आणि तुम्ही जर वाचलं नसेल तर तुम्हाला आठवण्यासाठी 4ही ऑप्शन्स एकदा रीड करा, जेणेकरून तुम्हाला जे तुम्ही वाचलं आहे ते पटकन आठवेल. भौगोलिक पर्यटनामध्ये भौगोलिकदृष्ट्या पर्यटन स्थानांचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट आहे आरोग्य पर्यटन. अगेन इझी आहे. अनेक बाहेरच्या देशामध्ये किंवा विदेशातील लोक भारतामध्ये येतात आरोग्य पर्यटन करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश वगैरे घेण्यासाठी असेल, कारण भारतामध्ये मुबलक सूर्यप्रकाश अवेलेबल आहे आणि आपल्या बॉडीसाठी सूर्यप्रकाश खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी अनेक विदेशी लोक भारतामध्ये येत असतात सूर्यप्रकाश घेण्यासाठी. योग शिक्षण असेल किंवा आयुर्वेद वगैरेचे उपचार असतील. त्यासोबतच भारतामध्ये जे वैद्यकीय उपचार आहेत ते पण थोडेसे स्वस्त आहेत इतर देशांच्या कम्पॅरेटिव्हली. त्याच्यामुळे बरेचसे लोक आपल्या देशामध्ये येतात. नेक्स्ट आहे कृषी पर्यटन. तर कृषी पर्यटन सध्या थोड्याशा प्रमाणामध्ये म्हणजे नवीन प्रकार आहे हा आणि याचा विकास पण होतोय. तर त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्रीडा पर्यटन अगेन इझी आहे. क्रीडा पर्यटनामध्ये तुम्हाला या ज्या स्पर्धा असतात याच्यावरती वेब डायग्राम तयार करून विचारली जाऊ शकते की क्रीडा पर्यटन म्हणजे जागतिक पातळीवरती कोणत्या स्पर्धा होतात वगैरे. तर त्याच्यामध्ये ऑलिम्पिक आहे, विम्बल्डन आहे, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न तयार होऊ शकतात. नेक्स्ट आहे पर्यटनाचा विकास. याच्यावरती काही एक्सरसाइज मध्ये प्रश्न आहेत तेच आपण पाहणार आहोत. याच्यावरती एक प्रश्न तयार होतो की वारसा मुसाफिरीवरती टिपा लिहा. नेक्स्ट तुम्हाला याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. हे आय थिंक 2020 मध्ये पण विचारला गेलेला होता प्रश्न की जागतिक कीर्तीची लेणी कोणती आहेत त्याची नावं लिहायची असतात. त्यासोबतच चित्रे, शिल्पे जे पण असेल त्याची नावं लिहायची असतात आणि देवस्थानं कोणती आहेत त्यांची नावं लिहायची असतात. जी पुस्तकामध्ये दिलेली आहेत तीच तुम्हाला लिहावी लागतात. सो असे थंड हवेची ठिकाणं कोणती आहेत असा प्रश्न येऊ शकतो. खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा, पाचगणी आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. जे विचारलं जाईल ते. धरणे कोणती आहेत हे पण विचारलं जातं. सो बेसिकली हा पूर्ण पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तर ही कधी करण्यात आली होती आणि याच्यामध्ये किती ठिकाणी निवासाची वगैरे सोय करण्यात आलेली आहे. तर 47 ठिकाणी याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे महाबळेश्वर मध्ये भिलार एक गाव आहे. ते कशाचं गाव म्हणून ओळखलं जातं तर पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. MCQ सगळे करायचे आहेत. चुकीची जोडी पण करायची आहे. नेक्स्ट आहे परदेशामध्ये जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचं रिझल्ट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बट एवढं इम्पॉर्टंट नाहीये, कारण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे हे की आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. नेक्स्ट आहे अगेन मार्को पोलोवरती टिपा लिहा येऊ शकतं. कृषी पर्यटनावरतीही येऊ शकतं आणि पर्यटनाची परंपरावरती पण येऊ शकतं. त्यातल्या त्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कृषी पर्यटन आणि मार्को पोलो. नेक्स्ट आहे पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होईल आणि आपल्या परिसराच्या पर्यटनाचा ओके. सो फर्स्ट आणि सेकंड. ओके. सो नेक्स्ट आहे जागतिक वारसा स्थळे. तर तुम्हाला अशा पद्धतीने लेण्यांची किंवा नैसर्गिक स्थळांची 2-3 नावं पाठ करायची आहेत. त्या आपल्या चार्टमधून मोठा चार्ट आहे त्यामधून, जेणेकरून तुम्हाला अशी उत्तर लिहिता येतील. ओके. नेक्स्ट आहे ऐतिहासिक ठेव्यांचं जतन. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर 3 प्रकारची साधनं असतात. मौखिक, लिखित आणि भौतिक, लिखित आणि मौखिक अशी 3 प्रकारची साधनं आहेत. याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती असली पाहिजे किंवा याचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल भौतिकमध्ये जे किल्ले आहेत किंवा जे स्मारक वगैरे आहेत यांचा अभ्यास केला जातो. लिखित साधनांमध्ये जे लिहून ठेवले गेलेलं आहे, ताम्रपट असतील, शिलालेख वगैरे असतील यांचा अभ्यास केला जातो. आणि त्यासोबतच जे मौखिक साधन आहेत त्यांच्यामध्ये लोकगीते असतील, परंपरा असतील, कहाण्या असतील यांचा अभ्यास केला जातो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला ही हे सगळे जे काही संग्रहालय आहेत आणि त्यांच्यामधली जी काही वैशिष्ट्ये आहेत ती माहिती असली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल पॅरिसमध्ये जे संग्रहालय आहे लुव्र संग्रहालय, तर या ठिकाणी लिओनार्दो दा विंची यांचं मोनालिसा हे चित्र आहे. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. लिओनार्दो दा विंची हे पण नाव माहिती असलं पाहिजे, लुव्र संग्रहालय पण आणि मोनालिसा हे चित्राचं नाव देखील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. याच्यामध्ये काय आहे इम्पॉर्टंट. ओके. सो ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. लंडन देशामध्ये असणाऱ्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झालेली आहे. त्यासोबतच सर हॅन्स स्लोवन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत. मग याच्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यांची नावं आहेत. नेक्स्ट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री. याची स्थापना झाली होती अगेन अमेरिकेमध्ये. इथे तुम्हाला प्राण्यांचे अवशेष किंवा जीवाश्म वगैरे पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यावरती चुकीची जोडी ओळखा आणि मॅच द कॉलम्स वगैरे असे प्रश्न येऊ शकतात की इंडियन म्युझियम कुठे आहे, कोलकातामध्ये आहे.
नॅशनल म्युझियम कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईमध्ये आहे. सालारजंग म्युझियम हैदराबादमध्ये आहे. द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल हे अहमदाबादमध्ये आहे. ही काही प्रसिद्ध संग्रहालय आहेत. नेक्स्ट आहे भारतीय संग्रहालय. भारतामधील संग्रहालय, पहिलं संग्रहालय कुठे आहे, नेक्स्ट कुठे आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतामधील पहिलं संग्रहालय भारतीय संग्रहालय जे की कोलकातामध्ये आहे. त्याची स्थापना 1814 साली झाली होती. चेन्नई येथील 1851 मध्ये एक सुरू झालं होतं संग्रहालय. नेक्स्ट आहे, याचं नाव आहे गव्हर्नमेंट म्युझियम. नेक्स्ट आहे इसवी सनाच्या 1949 यामध्ये दिल्लीमधील राष्ट्रीय संग्रहालय किंवा राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली होती. याला आपण नॅशनल म्युझियम असंही म्हणतो. सो हे पण तुम्हाला येऊ शकते चुकीची जोडी ओळखामध्ये किंवा सरळ MCQs मध्ये पण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. याचं आधीचं नाव जर तुम्ही पाहिलं तर आधीचं नाव हे कशासाठी बांधलं गेलं होतं, तर प्रिन्स ऑफ वेल्सन भारत भेटीसाठी येणार होते आणि त्यांच्या स्मरणार्थ हे बांधलं गेलं होतं. आणि मग हे बांधल्यानंतर याचं सगळ्यात पहिलं नाव ठेवण्यात आलं होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. आणि नेक्स्ट ते नाव बदललं 1998 मध्ये आणि मग छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव ठेवण्यात आलं. नेक्स्ट आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. तुम्हाला यांचा डिफरन्स किंवा अभिलेखागार म्हणजे काय हे सगळं लिहिण्यासाठी देखील येऊ शकतं. आफ्टर दॅट हा, या ठिकाणी तुम्हाला सरस्वती व काय होतं, सरस्वती ग्रंथालय, सरस्वती महाल ग्रंथालय याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहेत लायब्ररीची नावं. तर नॅशनल लायब्ररी कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी कुठे आहे? हैदराबादमध्ये आहे. हे पण नावं तुम्हाला बाय हार्ट करायची आहेत. एकदा वाचून घ्या, कारण अगेन चुकीची जोडी बरोबर जोडी वगैरे त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे कोशांचे प्रकार किंवा कोश वाङ्मय. तर याच्यामध्ये कोशांचे प्रकारमध्ये शब्दकोश आहेत, विश्वकोश आहेत, कोश सदृश वाङ्मय आहेत, सूचीकोश आहेत. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने वेब डायग्राम काढून याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे कोश आणि इतिहास. याच्यामध्ये कोशांचा आणि इतिहासाचा कसा संबंध आहे हे तुम्हाला वाचायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सो इथे आहे सगळ्यात पहिल्यांदा स्थळकोश. स्थळकोशवरती तुम्हाला माहिती लिहिण्यासाठी देखील येऊ शकतं. सो महानुभव पंथामधील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी या ग्रंथामध्ये महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले होते त्या त्या गावांच्या तपशीलवार नोंदी आहेत. याला आपण म्हणणार आहोत स्थळकोश, की ज्याच्यामध्ये त्या त्या पर्टिक्युलर ठिकाणांच्या नोंदी असतात की त्या ठिकाणी काय आहे, कसं जायचं वगैरे वगैरे वगैरे. त्यासोबतच प्राचीन भारतीय स्थलकोश कोणी लिहिला होता? सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. अगेन हे पण तुम्हाला MCQs मध्ये किंवा चुकीची जोडी ओळखा वगैरे याच्यामध्ये येऊ शकतं. मग याच्यामध्ये त्या काळातील वैदिक साहित्य किंवा त्या ठिकाणामधील जे पण संस्कृती असेल मध्ययुगामधली वगैरे शब्दकोश, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यांच्यामधील भौगोलिक स्थळांची माहिती वगैरे त्या कोशामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे विश्वकोश. तर विश्वकोशामध्ये हे काही MCQs महत्वाचे आहेत जे तुम्ही रीड करणार आहात, कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, सो तुम्ही आरामात रीड करू शकता. नेक्स्ट आहे भारतीय संस्कृती कोशमध्ये तुम्हाला नावं विचारली जाऊ शकतात. दॅट इज महादेव शास्त्री जोशी. तुम्हाला असं दिलं जाईल भारतीय संस्कृती कोश आणि पुढे महादेव शास्त्री जोशी तुम्हाला ते निवडायचं असेल. ओके, सो MCQs इम्पॉर्टंट आहे, चुकीची जोडी ओळखा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे फर्स्ट इम्पॉर्टंट आहे, सेकंड पण. सगळ्या क्वेश्चनची माहिती तुम्हाला असली पाहिजे. सगळ्यांबद्दल तुम्हाला 2 ते 3 ओळी तरी लिहिता आल्या, म्हणजे 2 ते 3 खूप कमी आहे, बट ॲटलीस्ट तेवढ्या लिहिता आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एखाद दुसरा मार्क तरी मिळू शकतो. नेक्स्ट आहे ग्रंथालयाचे व्यवस्थापन का महत्वाचे आहे. ॲटलीस्ट तुम्हाला या ठिकाणी 4 ते 8 पॉईंट लिहिले गेले पाहिजेत. नेक्स्ट आहे अभिलेखगाराच्या व्यवस्थापन शास्त्रात कोणती कामे महत्वाची असतात. अगेन 4 ते 8 पॉईंट्स लिहायचे आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये इतिहासाबद्दल पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र पाहूया, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा आहे, सो याला अपलोड करायला पण वेळ लागेल. दॅट्स वाय नेक्स्ट व्हिडिओ येईल तो म्हणजे राज्यशास्त्रावरती. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.